शेतकरी आजपासून सोबत डिझेलच्या बाटल्या घेऊन फिरतायत। कधी उद्विग्न होऊन काय निर्णय घेतील हे शेतकरी सांगता येत नाही। आजी माझी आमदार खासदार यांना सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही जसे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता तशा पद्धतीने तुम्ही पाठीशी उभे राहिलं पाहिजे। संघ अर्थात RSSच्या लोकांचा फार मोठा सहभाग आहे। तुम्ही आमची मजा घेता का नुसती? हिंदुत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे तुमचं जर हिंदुत्व असेल तर मग आम्ही काय आम्हाला काऊन बाजूला ठेवता? समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा 35वा दिवस आहे। तुम्ही बघताय शेतकरी आजपासून सोबत डिझेलच्या बाटल्या घेऊन फिरतायत। कधी मानसिकता पालटेल, कधी उद्विग्न होऊन काय निर्णय घेतील हे शेतकरी सांगता येत नाही। जे काय लोकप्रतिनिधी आहेत, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आजी माझी आमदार खासदार यांना सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। सगळ्यांनी आता शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही जसे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता तशा पद्धतीने तुम्ही पाठीशी उभे राहिलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या ज्या काय संघटना आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, एकदा या आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या आणि वाटल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहा। आणखीन एक मला एक प्रश्न असा उपस्थित करायचा आहे, जे काही केंद्रात आणि राज्यात सरकार आले मोठ्या मताधिक्यानं, त्याच्यात संघ अर्थात RSSच्या लोकांचा फार मोठा सहभाग आहे। ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांनी जनजागृती केली, हिंदुत्वाचा नारा बुलंद केला, सगळ्यांच्या भावनांना हात घालून त्यांनी मोदीमय आणि फडणवीसांच्या फेवरचं वातावरण निर्माण केलं। मग ती जनकल्याण समिती असेल किंवा भारतीय किसान संघ असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये 24ची लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये आम्ही पाहिलं की त्यांनी घरोघर, जरी ते हे मान्य करीत नसले की आम्ही सक्रिय प्रचार यंत्रणेत नसलो तरी आपण सगळे जाणून आहात की त्यांनी कसं वातावरण निर्मिती केली आणि कसं सरकार आलं। मला त्यांनाही विनंती करायची की तुम्ही आमची मजा घेता का नुसती? इकडं सांगायला होऊन जातं की आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो, शेतकरी तुमच्या माध्यमातून जाऊ द्या ना। मी मागच्या आंदोलनाच्या वेळी त्यांना विनंती केली होती, संघाचे वरिष्ठ जे पदाधिकारी इथं येऊन गेले होते। जर तुम्ही ही सगळी मोदी साहेबांपर्यंत जर पोहोचवला हा प्रश्न, तर मला नाही वाटत की याच्यात काही कुठं मागे पुढे पाहावं लागेल आणि निर्णय घ्यायला काही वेळ लागेल। तर येणाऱ्या काळात जर तुम्हाला आमच्यापर्यंत यायचं असेल, परत एकदा संघ म्हणून लोकांमध्ये हिंदुत्वाची केवळ सांगायला हिंदुत्व नाही, तर हिंदुत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे तुमचं जर हिंदुत्व असेल तर मग आम्ही काय आम्हाला काऊन बाजूला ठेवता? मग शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या आणि किमान त्या तुमच्या जी काय साखळी असेल वरिष्ठ पातळीवर पोहोचून त्याचा मार्ग लावा अशी विनंती करायची।